संपवून टाकूया. तर आता आपल्याला हे दोन प्रकार राहिलेले आहेत, ते आहेत एक जोडमूळ संख्या आणि दुसरा आहे सहमूळ संख्यांचेच प्रकार आहेत. तर मूळ संख्या कोणत्या आहेत, किती आहेत, ह्या सगळ्या गोष्टी मी आपल्याला अगोदर सांगितलेल्या आहेत. पण त्याच्या योगायोगानं काय झालं, त्याला लागून पुढचा घटक येत गेल्यामुळे आपण थोडेसे काय झालो, त्या बाजूला वळालो. परंतु मूळ जो मुद्दा आहे तो आपल्याला सोडून चालणार नाही. म्हणून आज आपण काय करूया, पुन्हा एकदा जोडमूळ संख्या हा भाग घेऊन हा विषय संख्याज्ञान हा घटक काय करूया, पूर्ण करून टाकूया. त्याच्यानंतर संख्यांचं विस्तारित रूप, त्याच्यानंतर संख्यांचे वाचन लेखन ह्या सगळ्या गोष्टी पुढे येणारच आहेत, त्या आपण त्यावेळी बघूया. आता काय सांगितलंय, जोडमूळ संख्या. जोडमूळ म्हणजे काय, जोड आणि मूळ म्हणजे जोडून आलेल्या मूळ संख्या. जोडमूळ म्हणजे काय, लक्षात ठेवायला सहज सोपं. जोडमूळ म्हणजे काय, तर जोडून आलेल्या मूळ संख्या. जोडमूळ म्हणजे काय, तर जोडून आलेल्या मूळ संख्या. जोडून आलेल्या आपल्याला कसल्या पाहिजेत, जोडमूळ म्हणजे जोडून आलेल्या. आता काही मूळ संख्यामध्ये भरपूर असा गॅप आहे. उदाहरणार्थ 97 ही जी मूळ संख्या आहे ती 91 ते 100 या गटामध्ये 97 ही एकच मूळ संख्या आहे. तिला जोडून तिच्या जवळपास कुठंच दुसरी मूळ संख्या आलेली नाही. 97 ही एकटीच संख्या आलेली आहे मूळ संख्या त्या ओळीमध्ये, त्या 10 संख्यांच्या ओळीमध्ये. त्यामुळे तिला जोडून कुठली संख्या आलेली नाही, त्यामुळे ती काही जोडमूळ संख्या असणार नाही. मग जोडमूळ म्हणजे कशा नेमक्या, तर हे बघा या ठिकाणी मी तुम्हाला दिलेले आहेत जोडमूळ संख्यांच्या जोड्या. 3 आणि 5 आहे, 5 आणि 7 आहे, 11 आणि 13, 17 आणि 19, 41 व 43, 59, 61, 71 आणि 73. आता ह्या सगळ्या संख्या तर जोडमूळ संख्या म्हणजे काय, ज्या दोन मूळ संख्यामध्ये फक्त 2चा फरक असतो, 2चा फरक. आता बघा या ठिकाणी ज्या उदाहरणामध्ये संख्या लिहिलेल्या आहेत 3, 5, 5, 7, 11, 13, 17, 19, 41, 43, 59, 61, 71, 73 ह्या सगळ्यांमध्ये जर आपण फरक बघितला तर या सर्वांमध्ये बघा फक्त तुम्हाला 2चा फरक दिसेल. 3 आणि 5 मध्ये 2चा, 5 आणि 7 मध्ये 2चा, 11, 13 2चा, 17, 19 2चा, 41, 43 2, 59, 61 2 या सगळ्या अंकामध्ये तुम्हाला कितीचा फरक दिसेल, 2चा फरक दिसेल. म्हणजे जोडमूळ असण्यासाठी पहिली कंडिशन काय आहे, तर पहिली कंडिशन ती संख्या मूळ संख्या असणं आवश्यक आहे. पहिली कंडिशन काय आहे, ती संख्या मूळ संख्या असणं आवश्यक आहे. आणि दुसरी कंडिशन काय आहे, त्यामध्ये 2चा फरक असणं आवश्यक आहे. त्यामध्ये कितीचा फरक असणं आवश्यक आहे, 2चा. ह्या 2 कंडिशन जर फुलफिल करत असेल, या 2 अटी जर एखादी संख्या पूर्ण करत असेल तर तिला आपण काय म्हणतो, जोडमूळ संख्या असं म्हणतो. त्यामुळे काय, तर या ज्या संख्या आहेत या 2 कंडिशन पूर्ण करतात, म्हणून ह्या सगळ्या संख्या जोडमूळ संख्या आहेत. ह्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या कशा आहेत, फिक्स आहेत बघा. ह्या 1 ते 100 पर्यंतच्या अंकामध्ये, 1 ते 100 पर्यंतच्या अंकामध्ये ह्या फिक्स जोड्या आहेत. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी आणि 7वी. 7 जोड्या आहेत जोडमूळ संख्यांच्या. 1 ते 100 अंकामध्ये जोडमूळ संख्यांच्या फक्त 7च जोड्या आहेत. त्यामुळे असा जरी प्रश्न आला की बाबा 1 ते 100 अंकामध्ये जोडमूळ संख्यांच्या एकूण किती जोड्या आहेत, तर 7 जोड्या आहेत. आणि त्या कोणकोणत्या आहेत हे देखील आपल्याला सांगता आलं पाहिजे. आलं लक्षात, इतकाच हा टॉपिक आहे. पुढचा भाग बघूया आपण, सहमूळ संख्या. पुढचा जो भाग आहे तो सहमूळ संख्या. आता सहमूळ म्हणजे काय, ज्या 2 संख्यामध्ये फक्त एकच सामायिक अवयव असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. सहमूळ संख्या कोणाला म्हणतात, ज्या 2 संख्यामध्ये फक्त एकच सामायिक अवयव असतो. आता सामायिक अवयव म्हणजे काय, तो कोणाचा असतो, कुठे असतो, ह्या गोष्टी जरा आपल्याला विस्तृतपणे बघाव्या लागतील. बघा सामायिक अवयव म्हणजे काय, तर आपण या ठिकाणी 2 छोट्या संख्या घेऊया. समजा मी या ठिकाणी काय केलंय, 8 आणि 6 या 2 संख्या घेतलेल्या आहेत. आता यांचे मला सामायिक अवयव शोधायचे आहेत. तर मी कसे शोधणार बघा, सामायिक अवयव शोधणे म्हणजे काय, तर या संख्यांना कोणकोणत्या संख्यांनी भाग जातो ते बघणं. मग 8 या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो, तर मी तुम्हाला काल सांगितलं, जगातल्या सर्व अंकांना, सर्व संख्यांना काय होतो,
1 या अंकानं भाग जातो. म्हणजे 8ला 1नं भाग जातो. 8ला 1नं भाग गेला तर उत्तर किती येते? उत्तर येते 8. म्हणजे हे दोघं पण काय आहेत? 8 या संख्येचे सामायिक, 8 या संख्येचे अवयव आहेत. सामायिक नाही तर फक्त अवयव आहेत. 8चे हे दोघं पण अवयव आहेत. आणखी 8ला कोणानं भाग जातो? तर 8ला 2नं भाग जातो. 8ला 2नं भाग गेल्यानंतर उत्तर किती येते? तर 2 चोक 8 येते. म्हणजे 4 आणि 2 हे दोघे सुद्धा काय आहे? त्याचे सामायिक अवयव आहेत. आता सामायिक नाही, फक्त अवयव, सॉरी. आता ज्यावेळी आपण 2नं भाग घालवतो त्यावेळी उत्तर 4 येतं आणि 4नं ज्यावेळी भाग घालवतो त्यावेळी उत्तर 2 येतं. आलं लक्षात? 8ला जर आपण 4नं भागलं तर उत्तर 2 येतं आणि 8ला जर 2नं भागलं तर उत्तर 4 येतं. तसंच 8ला जर 1नं भागलं तर उत्तर 8 येतं आणि 8ला जर 8नं भागलं तर उत्तर 1 येतं बघा. म्हणजे हे असं आहे बघा थोडक्यात. असं आहे थोडक्यात बघा. 8 भागिले 1 जर केलं तर 8 एके 8 होतात, 8तून 8 गेले 0 राहतात. किंवा 8 भागिले 8 जर केलं तर 8 एके 8 येतात, 8तून 8 गेले पुन्हा 0 राहतात. आलं लक्षात? 8ला 1 न भागलं तर उत्तर 8 येतं आणि 8ला 8नं भागलं तर उत्तर 1 येतं. म्हणजे हे दोघं पण काय आहेत? 8चे अवयव आहेत. तसंच 8ला 2 न भागलं तर उत्तर 4 येतं आणि 8ला 4 न भागलं तर उत्तर 2 येतं. म्हणजे हे दोघं पण काय आहेत? 8चे अवयव आहेत. तसंच आपण 6चं देखील बघूया. जसं आपण 8चं बघितलं तसंच 6चं पण बघूया. तसंच 6चं पण बघूया. बघा, 6ला 1नं भाग जातो, सर्व अंकांना 1नं भाग जातोच आणि 6ला 1नं भाग घालवल्यानंतर उत्तर 6 येतं. तसंच 6ला पुन्हा 2नं पण भाग जातो, कारण 6 ही काय आहे? समसंख्या आहे. सर्व समसंख्यांना 2नं भाग जातो, बरोबर ना? मग 6ला जर 2नं भाग घालवला तर 2 6 येतं किंवा 6ला 3नं भाग घालवला तर 3 2 6 येतं. आलं लक्षात? म्हणजे हे इतके काय आहेत? 6चे अवयव आहेत. आता बघा, या ठिकाणी आता आपल्याला सामायिक अवयव शोधायचे आहेत. हे आपण अवयव शोधले. 8चे एवढे अवयव आहेत, 4 अवयव आहेत बघा. एकूण किती अवयव आहेत यावर देखील तुम्हाला प्रश्न येतो. तर एकूण 8चे आहेत 4 अवयव. 8चे किती अवयव आहेत? 4 आहेत आणि 6चे सुद्धा काय आहेत? 4 अवयव आहेत. 8 या संख्येचे अवयव किती किंवा त्याचे विभाजक किती असा देखील प्रश्न येतो. 8चे विभाजक सांगा किंवा 8चे अवयव सांगा. दोन्हींचा अर्थ एकच आहे. विभाजक पण तेच आहेत आणि अवयव पण तेच आहेत. त्यामुळे त्यात गोंधळून जाण्याची गरज नाही. अवयव पाडायला सांगितले सरांनी आणि मग विभाजक विचारला, आता कसं करायचं? विभाजक म्हणजेच अवयव, म्हणजे 8ला भाग जाणाऱ्या संख्या. थोडक्यात विभाजक म्हणजे काय, अवयव म्हणजे काय, तर त्या संख्याला भाग जाणाऱ्या संख्या. तर या सर्व संख्यांनी 8ला भाग जातो, त्यामुळे ते अवयव पण आहेत, विभाजक पण आहेत. या सर्व संख्यांनी काय होतं? 6ला भाग जातो, त्यामुळे ते 6चे अवयव देखील आहेत, विभाजक देखील आहेत. मग आता हे दोघं 4 विभाजक आले, याचे देखील आता यामधले आपल्याला कसले शोधायचे आहेत? सामायिक म्हणजेच कॉमन असलेले शोधायचे. मग कॉमन बघा कोण कोण आहेत? तर बघा, या ठिकाणी 1 आहे, इकडे पण 1 आहे, म्हणजे 1 काय झाला? दोघांचा कॉमन अवयव झाला. या ठिकाणी 2 आहे, इकडे पण 2 आहे, म्हणजे काय झाला? 2 हा पण काय झाला? दोघांचा कॉमन अवयव झाला. म्हणजे आपल्याला यामधले कॉमन किती मिळाले? 4तले 2 कॉमन मिळाले. याचे देखील 4तले 2 कॉमन मिळाले. पण असे 2 कॉमन असलेले सहमूळ नसतात. ज्यांच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त कॉमन असतात ते समूळ नसतात. आपल्याला काय सांगितलंय? फक्त 1 हा एकच सामायिक अवयव पाहिजे. या ठिकाणी जर 2 आला नसता, या दोघांपैकी जर एकामध्ये 2 हा अंक आला नसता तर ते दोघं सहमूळ झाले असते. परंतु हा 1 शिवाय 1 सोडून दुसरा 2 सुद्धा आल्यामुळं त्यांचे सामायिक अवयव किती झालेले आहेत? 2 सामायिक अवयव झालेले आहेत. त्यामुळे ते सहमूळ संख्या होऊ शकत नाही. मग आता सहमूळ संख्या हे होऊ शकत नाही तर मग कोण असतात? तर फक्त एकच सामायिक असणार आहे. म्हणजे बघा, या ठिकाणी मी उदाहरण दिलंय. ह्या 4 गटात मोडणाऱ्या कोणत्याही संख्या काय असतात? समूळ असतात. मग बघा, 1 आणि कोणतीही संख्या, 1 आणि जगातली कोणतीही संख्या घ्या तुम्ही, ती काय असते? समूळ संख्या असते. एकासोबत कोणतीही येऊ द्या. 1 आणि समजा तुमचं 1 आणि एकासोबत 20 आलं, 47 आलं, पुन्हा अजून किती आलं? 53 आलं, काय पण येऊ द्या एकासोबत. 97 आलं, पुन्हा अजून किती आलं तुमचं? 100 आलं, काही येऊ द्या, एकासोबत किती लिहा. 1 आणि त्याच्यासोबत कोणतीही संख्या येऊ द्या, त्या काय असतात? समूळ संख्या असतात. याचं कारण असं, याचं कारण काय? ज्यावेळी आपण आता जसं आपण 6 आणि 8चे अवयव पाडले, तशा पद्धतीने ज्यावेळी आपण 1चे अवयव पाडतो त्यावेळी 1चे अवयव फक्त 1 गुणले 1च येणार. 1चा अवयव फक्त 1 गुणले 1च येणार. एकाशिवाय दुसरा कोणत्याही संख्येने एकाला भाग जात नाही.
त्यामुळं या संख्यांच्या आता 20चे अवयव किती येतील? 20 बरोबर 1 गुणिले 20. ह्याच्या पुढे किती अवयव द्या, पण ते एक या संख्येच्या अवयवामध्ये नसणार आहेत, त्यामुळे ते सामायिक होणार नाहीत. सामायिक फक्त एक हा एकच होतो. म्हणून मग ज्या संख्या दोन संख्यांमध्ये फक्त एक हा एकच सामायिक अवयव असतो त्यांना समूळ म्हणतात. मग या नियमानुसार एक आणि दुसरी कोणतीही संख्या आली तरी देखील ती काय असते? समूळ संख्या असते. आलं लक्षात? पुढे बघा, सलग दोन संख्या, कोणत्याही सलग दोन संख्या घ्या त्या सहमूळ असतात. उदाहरणार्थ आता आपण मग 6 आणि 8 घेतलं होतं, आता 7 आणि 8 घेऊन बघूया किंवा 8 आणि 9 घेऊन बघूया. चला तुम्ही म्हणाल तसं करूया. 8चे सामायिक अवयव पाडूया, 8चे अवयव पाडूया. मगाशी आपण पाडले होते 8 बरोबर 1 गुणिले 8 आणि 8 बरोबर 2 गुणिले 4. यांच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही संख्येनं 8ला भाग जात नाही. तसं 9 घेऊन बघूया, वेगळ्या रंगामध्ये घेतो. 9 घेऊन बघूया. 9 बरोबर 1 गुणिले 9 आणि दुसरं 9ला भाग जाणारी संख्या 3 आहे. 9 हे 3च्या पाड्यात सुद्धा येतं. 3 गुणिले 3. आता ह्याच्या व्यतिरिक्त 9चे सुद्धा कोणते अवयव पडत नाही. आलं लक्षात? मग आता ह्यात कॉमन बघा कोण कोण आहे. ह्यात कॉमन कोण कोण आहेत? ह्यात कोण कोण कॉमन आहेत? तर बघा, यामध्ये हा 1, इथं पण 1 आहे, इथं पण 1 आहे की नाही? आता इथं 8 आहे, इकडे 8 नाही, इकडे 2 आहे, इकडे 2 नाही, इकडे 4 आहे, इकडे 4 नाही. बरोबर? दुसरा कोणताच अवयव सामायिक आलेला नाही. म्हणून मग काय आहे, या सलग दोन येणाऱ्या संख्या 8 आणि 9 अशा पद्धतीनं सलग येणाऱ्या संख्या कोणत्याही दोन संख्या घ्या त्या काय असतात? सहमूळ संख्या असतात. आलं लक्षात? सलग दोन येणाऱ्या कोणत्याही संख्या सहमूळ संख्या असतात. ठीक आहे, पुढचा नियम बघूया आपला. पुढचा नियम असा आहे, दोन मूळ संख्या. आता सांगा मला कोणत्याही दोन मूळ संख्या सांगा. समजा या ठिकाणी आपण एक मूळ संख्या घेतली 37, रंग जरा बदलतो. एक मूळ संख्या घेऊया आपण, 37 मूळ संख्या आहे बरोबर. दुसरी 17 ही मूळ संख्या आहे बरोबर. मग आता या दोघांचे अवयव पाडूया. तर या दोघांचे अवयव पाडताना 37चा फक्त दोनच अवयव 1 गुणिले 37 येतात आणि 17चे फक्त दोनच अवयव 17 बरोबर 1 गुणिले 17 एवढेच येतात. यांच्या व्यतिरिक्त यांचा दुसरा कोणताही अवयव येत नाही. आणि म्हणून मग काय होतंय, यांच्यामध्ये फक्त एक, हा इथला एक आणि हा इथला एक, हा एकच सामायिक अवयव आहे. एक हा एकच सामायिक अवयव आहे. म्हणून दोन मूळ संख्या असतील तर त्या देखील काय असतात? सहमूळ संख्या असतात. आता आणखीन एक तुम्हाला सांगायचं राहिलं, मगाशी तुम्ही थोडंसं कन्फ्युजन व्हाल आणि ते अशासाठी कन्फ्युज व्हाल की बघा मी असं सांगितलं समजा 12 आणि 13 या सहमूळ संख्या आहेत का? आता तुम्ही एखाद्या वेळी असं डोकं चालवाल की बाबा 12ला 1 न पण भाग जातोय आहे की नाही, 1 गुणिले 12 पण होतात 12 म्हणजे, त्यानंतर 12 म्हणजे 2 गुणिले 6 पण होतात, 12 म्हणजे 3 गुणिले 4 पण होतात. 12चे एवढे अवयव आहेत. मग 12 ही मूळ संख्या कशी असेल? कारण आपण काय लक्षात ठेवलं असतं, मूळ संख्या म्हणजे ज्याला कशानंच भाग जात नाही. एक आणि ती संख्या सोडून आपण बघितलं मागच्या वेळी व्याख्या करताना मूळ संख्यांची, एक आणि तीच संख्या या व्यतिरिक्त कोणत्याच संख्येनं भाग जात नाही त्याला आपण मूळ संख्या म्हणतो. मग 12 जर मूळ संख्या म्हणायचं म्हटलं तर त्याला 2 न जातो, 6 न जातो, 3 न जातो, 4 न भाग जातो, एवढ्या सगळ्या संख्येने भाग जातो. मग 12 मूळ संख्या कशी? मग ती समूळ तर कशी असेल? मूळच नसेल तर समूळ कुठून असेल? तर असं नाही. सहमूळ संख्या ह्या मूळ नसू सुद्धा शकतात. मूळ नसलेल्या सुद्धा सहमूळ संख्या असतात. 8 आणि 9चं उदाहरण आपण घेतलं, त्या दोन्हीपैकी कोणच मूळ संख्या नाही. 9 ही मूळ संख्या नाही, 8 ही सुद्धा मूळ संख्या नाही, तरी देखील त्या सहमूळ मात्र आलेल्या आहेत. सहमूळ संख्या असण्यासाठी मूळ संख्या असण्याची गरज नाही. फक्त आपली अट एकच आहे की त्या दोघांमध्ये एक हा एकच सामायिक अवयव असला पाहिजे. आलं लक्षात? ठीक आहे, त्यामुळे त्या ठिकाणी कन्फ्युज होऊ नका. हा, पुढचा नियम आपला काय म्हणतो बघा, एक मूळ संख्या आणि दुसरी कोणतीही संख्या. आता हा नियम आपण थोडक्यात बघितलेला आहे. एक मूळ संख्या घेऊया, 17 हीच घेऊया. आता 17चे आपण जर अवयव पाडले तर किती येतील? 1 गुणिले 17. आणि दुसरी कुठली पण घ्या तुम्ही. समजा मी दुसरी 100 घेतो. दुसरी किती घेतो? 100 घेतो. 100चे अवयव किती का पडेनात आपल्याला काय? पाडून दाखवतो मी तुम्हाला लगेच. 2 गुणिले 50 आलं. पुन्हा
4 गुणिले 25 आलं, पुन्हा 5 गुणिले 20 आले, त्याच्यानंतर 10 गुणिले 10. बस, यांच्यापेक्षा जास्त संख्येने 100ला भाग जात नाही. 100चे एवढे अवयव आले. परंतु हे जरी किती खाली लांब अवयव आले तरी ह्याचा मात्र एवढेच 2 आहेत ना, आणि याचे 2च असल्यामुळे त्याचे किती जरी असले तरी त्यामध्ये कॉमन निघणार नाही ना. कॉमन म्हणजे एकट्याचे 100 असले आणि या एकाचा एकच असला तरी देखील त्यामध्ये कॉमन निघणार नाही. यामध्ये कॉमन फक्त हा एकच आलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा कुठला, ह्याचा दुसरा खाली अवयवच पडत नाही, त्यामुळे याचा अवयव त्यात असण्याची शक्यताच नाही किंवा त्याचा अवयव यात असण्याची शक्यताच नाही. आलंय तुमच्या लक्षात? त्यामुळे एका मूळ संख्येच्या जोडीला दुसरी कोणतीही संख्या असली तरी देखील ती काय असते, सहमूळ संख्या असते. ठीक आहे, अशा प्रकारे आपण आज या ठिकाणी थांबूया. थोडंसं ओव्हर रेटिंगमुळे कॅमेरा सारखा बंद होतोय, त्यामुळे 4-5 व्हिडिओ आजच्या लेक्चरचे तयार झालेले आहेत. त्या सर्वांना मला एडिट करायला पण भरपूर वेळ लागेल. तुम्ही काय करा, जे प्रश्न तुम्हाला मागची पुढची सम विषम संख्या शोधण्यासाठी दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. तो कसा पोहोचवायचा, तर लाईक करायचं, त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ देखील लिंक जी आहे ती शेअर करायची. ठीक आहे, धन्यवाद. पुढे पुन्हा भेटूया उद्या पुढच्या तासात.